तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण अशा मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत की त्या मुद्द्यावरती कोणी बोलत नाही. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये जो 3 स्क्रीनचा नवीनच आपण त्याला म्हणू शकतो फॅड आलेला आहे किंवा 3 स्क्रीन म्हणजे 3 स्क्रीनच पाहिजे गाडीमध्ये, तेव्हाच ती गाडी चांगली दिसणार. असं जे 3 स्क्रीन आहेत त्यांचा खरंच उपयोग आहे का? जी तिसरी स्क्रीन आहे त्या स्क्रीनचे काही फायदे पण आहेत, काही नुकसान पण आहेत आणि त्या स्क्रीनमुळे अपघात देखील होऊ शकतो. याबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे. आता नवीन सियाराची, टाटा सियाराची इतकी हाईप झाली, पण सियारामध्ये देखील तुम्हाला टॉप अँड मॉडेलमध्ये 3 स्क्रीन बघायला भेटतात. आणि त्या 3 स्क्रीनमध्ये जी तिसरी स्क्रीन आहे म्हणजे को पॅसेंजर जे ते बसतो तिथे जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनमध्ये कोणत्याही प्रकारचं जे आपण प्रायव्हसी स्क्रीन गार्ड वगैरे टाटाने दिलेलं नाही. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, जो ड्रायव्हर आहे त्याचं डिस्ट्रॅक्शन देखील होऊ शकतं. जी मिडल स्क्रीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही गाडी चालू असताना व्हिडिओ वगैरे काय बघू शकत नाही, पण जी साईडची स्क्रीन आहे त्या स्क्रीनमध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि व्हिडिओ तुम्ही बघत असताना जर त्या व्हिडिओकडे ड्रायव्हरचं लक्ष जर गेलं तर त्यामुळे देखील अपघात होऊ शकतात. आणि आणखीन या स्क्रीनचं एक ड्रॉबॅक म्हणजे आपल्याला सतत आपण आता कॉम्प्युटरवरती, मोबाईलवरतीच काम करत असतो आणि ते आपण जे आपले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर होते पहिले ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये आपण आपल्या डोळ्यांवरती स्ट्रेस येत नव्हता किंवा एक प्रकारे आपल्याला स्क्रीनच बघायची असं काही वाटत नव्हतं. पण आपण आता गाडी देखील चालवतो आहे तरी देखील आपल्याला स्क्रीनकडेच बघावं लागतं कंटिन्युअसली. त्याच्यानंतर त्या स्क्रीनचा आणखीन एक असा ड्रॉबॅक, कंपन्यांची मार्केटिंग होते, त्यांची प्रोडक्ट चांगले विकत आहेत, पण सपोज त्या स्क्रीनला डॅमेज वगैरे काही झालं किंवा जी फ्रंट एअरबॅग आहे ती एअरबॅग उघडण्यामध्ये देखील त्या स्क्रीनमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. पण याबद्दल कोणी बोलतच नाही आहे. आणखी स्क्रीनची प्लेसमेंटच अशी केली आहे की ती एअरबॅग तुम्ही तिथं कशी त्यांनी इंजिनिअरिंग केली आहे, त्याच्यानंतर तिथं बरेचसे त्यांना कॉम्प्रोमाइजेस आहेत त्या स्क्रीनमुळे तिथे करावे लागलेले आहेत. आणि याचबरोबर सर्व गोष्टी लक्षात घेता कंपन्यांनी त्यांची मार्केटिंग तर भरपूर केलेली आहे. 3 स्क्रीन महिंद्रा XUV9 आणि जी एस येणार आहे त्यांच्यामध्ये देखील 3 स्क्रीन देण्यात आलेले आहे. काय त्या 3 स्क्रीनचं नवीन लोकांना हे झालं आहे काय माहिती. आणि महिंद्रा G7X किंवा G700 जे अपग्रेडेड व्हर्जन आता मार्केटमध्ये येणार आहे त्यामध्ये देखील 3 स्क्रीन येणार आहे. भारतीय मार्केटमध्ये एखादा ट्रेंड जर चालला गाड्यांमध्ये, मध्ये मागच्या वर्षी गाड्यांमध्ये कूपे SUVचा ट्रेंड खूप चालला होता. प्रत्येक कंपनीने त्यांची एक कूपे SUV लॉन्च केलीच, पण शेवटी काय झालं, लोकांनी गाड्या घेतल्या देखील, पण शेवटी त्या गाड्या लोकांना एकतर ज्यांनी घेतला आहे त्यांना प्रॉब्लेम येत आहेत आता, किंवा गाडी चांगली कूपे SUV ट्रेंड पण चांगला होता, काय त्याच्यात काय वाद नाही, पण म्हणजे ट्रेंड नाहीसं झाल्याच्यानंतर भारतीय मार्केटमधून ती जी गोष्ट आहे, ते पर्टिक्युलर जी व्हेरियंट आहे, ती जी स्टाईल आहे, ती एकदम नाहीशी होऊन जाते थोड्याच दिवसात. आता या 3 स्क्रीनचं बघू काय होतं आहे पुढं काय नाही. पण ज्या प्रकारे कंपन्यांनी या 3 स्क्रीनची हाईप केलेली आहे त्याच्यानंतर या 3 स्क्रीनमध्ये हे असं आहे, ते तसं आहे, बरंचसं काय सांगितलेलं आहे. पण त्या 3 स्क्रीनचा मला तरी पर्सनली वाटत नाही एवढा काय फायदा असेल. तुम्हाला जर वाटत असेल की या 3 स्क्रीनचा खरंच काहीतरी फायदा आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जी टाटा सियारामध्ये ती पॅसेंजर साईडची जी स्क्रीन आहे तिला आपल्याला वेगळं वायफाय कनेक्ट करावं लागतं, त्याच्यानंतर तिला आपण वेगळे हेडफोन वगैरे कनेक्ट करू शकतो. तसंच म्हणजे एक एंटरटेनमेंट पर्पजने जर बघितलं ना तर त्या स्क्रीनचा फायदे आहेत. पण तुम्ही एक गाडी चालवताय, तुम्हाला A to B पॉईंटपर्यंत ती वस्तू तुम्हाला नेऊन सोडते, ती तुमचं वाहन तुम्हाला ते नेऊन सोडते. वाहनांमध्ये एवढ्या स्क्रीनची गरजच नाही तसं पाहायला गेलं तर. आता जी नवीन किया सेल्टॉस येणार आहे तिच्यामध्ये देखील 3 स्क्रीन आहेत, पण जी एक स्क्रीन आहे ना ती को पॅसेंजर साईडला न देता त्यांनी आपलं जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे आणि मिडलचं जे इन्फोटेनमेंट क्लस्टर आहे त्याच्यामध्ये ती छोटीशी स्क्रीन दिलेली आहे, त्यातून तुम्ही आपलं AC कंट्रोल करू शकता गाडीचा. म्हणजे असं काहीतरी युटिलाइज केलं आणि त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या स्क्रीनमध्ये ती यूज आपण करू शकतो. आता टाटाने प्रत्येक त्यांच्या कारमध्ये बेस मॉडेलपासूनच टच पॅनल द्यायला सुरुवात केली आहे. टाटा सेफ्टीबद्दल एवढं बोलतं, मग त्यांना टच पॅनल द्यायची गरजच नव्हती, कारण की टच पॅनलमुळे आपलं लक्ष इकडे तिकडे विचलित होते आणि आपण एवढी इन्फॉर्मेशन देऊन देखील आपले चॅनल लोक सबस्क्राईब करत नाही. आता ह्या व्हिडिओला देखील कमी व्ह्यूज येणार आहे हे तर माहितीच आहे, त्याच्यात काय वादच नाही. लोकांना छपरी कॉन्टेंट पाहिजे किंवा ज्या इरिलिव्हंट म्हणजे ज्या कॉन्टेंटमध्ये काहीच म्हणजे असं इन्फॉर्मेशन वगैरे नाही तेच कॉन्टेंट पाहिजे. लोकांना देखील सवय लागलेली आहे. आपल्या परीने जेवढं होतं एवढं करतो आहे आपण. व्ह्यूज नसतीलच येत तर आपल्याला देखील चॅनल बंद करावे लागणार आहे.
बघू पुढचं काय होतं इथे. तुम्हाला देखील व्हिडिओ थोडाफार जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, कोणीतरी मराठीमधून प्रयत्न करते आपल्याला एज्युकेटेड करण्याचा, तर हा एफर्ट जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या जे ट्रॅक्टरचे व्हिडिओ होते त्यांना चांगले व्ह्यूज गेले आहे. तर सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद. आणि DDIS मराठीला आत एवढं बोललो आहे तर थोडंफार तरी सबस्क्राईब करा. थोडंफार म्हणजे जेवढे व्हिडिओ बघताय त्यांनी सबस्क्राईब करा या व्हिडिओला. धन्यवाद.